बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांची संख्या वाढली असून 18 जवान शहीद झाले आहेत। शनिवारी पहाटे 3 तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत भारतीय जवानांनी 4ही हल्लेखोरांचा खात्मा केला। हे 4ही हल्लेखोर पाकिस्तानात स्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रेही होती, असं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालंय। भारतातील सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं उत्पन्न पाकिस्तानपेक्षा जास्त आहे। 2015 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा महसूल हा पाकिस्तानापेक्षा तब्बल 40% जास्त होता। 2015 मध्ये इंडियन ऑइलचं महसुली उत्पन्न 54.7 अब्ज डॉलर इतकं झालं होतं। पाकिस्तानचं महसूल उत्पन्न 38.7 अब्ज डॉलर इतकाच होता। ब्रिटनची संस्था ग्लोबल जस्टिस नाऊने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये ही माहिती दिली आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासंदर्भात हायकोर्टातच जावं असं सांगत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची सुनावणी घेण्यास नकार दिलाय। या प्रश्नी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेत। कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून मागच्या आठवड्यात बंगळुरूमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या 42 बसेस जाळण्यात आल्या। फक्त 100 रुपये आणि 1 प्लेट बिर्याणीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात बसेसची जाळपोळ करण्यात आल्याचा संशय आहे। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली असून यात सी भाग्या नावाच्या महिलेचा समावेश आहे। भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरद्वारे उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे। एखाद्या क्रिकेटपटूंवर चित्रपट बनवण्याची आवश्यकता नाही, त्यापेक्षा ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे किंवा देशाच्या कल्याणासाठी ज्यांनी काही केलं आहे अशा व्यक्तींवर चित्रपट बनवण्याची गरज आहे। शहीद झालेल्या 17 जवानांवर चित्रपट बनवणं जास्त योग्य आहे, असं ट्विट गौतम गंभीरनं केलंय।